आता आपण सुपरफास्ट 100 कडे वळूयात। राज ठाकरेंनी पुण्यातील नेत्यांना महापालिकेकरता बैठकांना सुरुवात करण्याचे आदेश दिलेले आहेत। पुणे शहरातील मनसे कार्यकर्त्यांची बैठक झाली असून त्यात प्रभागनिहाय माहिती घेत महापालिकेच्या तयारीला लागा अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत। महायुती उमेदवाराविरोधात पूर्व नागपूर मधून निवडणूक लढल्याने आभा पांडेची राष्ट्रवादी काँग्रेस गटातून हकालपट्टी करण्यात आली आहे। पूर्व नागपूरमधील भाजप उमेदवार कृष्णा खोपडे यांच्या विरोधात आभा पांडे अपक्ष निवडणूक लढल्या होत्या। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरामध्ये 16 डिसेंबरपासून सुरू होत आहे। त्याकरता पोलीस प्रशासन सज्ज आहे। यंदा जवळपास 7,500 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलेला आहे। सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची शक्यता दुरावली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड होणार आहे। पहिल्याच अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमाफी होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती। कोरेगाव भीमा इथं शौर्य दिन साजरा केला जाणार आहे। यासाठी हायकोर्टाने राज्य सरकारला परवानगी दिली आहे। 22 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान तयारीसाठी ही परवानगी देण्यात आली आहे। पुणे शहरात बांधकाम करताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या नियमावलीचं पालन करणं बंधनकारक आहे। मात्र याकडे दुर्लक्ष करणाऱ्या 105 बांधकाम प्रकल्पांची कामं महापालिकेने थांबवली आहे। पुण्यातील रुपी कोऑपरेटिव्ह बँक सध्या अवसायनात आहे। ठेवी परत मिळवण्याकरता ज्यांनी क्लेम अर्ज दाखल केलेत म्हणजे क्लेम केलेत अशांना ठेव विमा महामंडळातर्फे 5 लाखांपर्यंतची विमा संरक्षित ठेव रक्कम देण्यात आली आहे। अद्यापही अर्ज न करणाऱ्यांना 31 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मुंबई महापालिकेकडून 701 रस्त्यांची कामं प्रगतीपथावर आहेत। ही कामं दर्जेदार व्हावीत यासाठी ऑडिट सुरू आहे। या पार्श्वभूमीवर काँक्रिटीकरण कामाची IIT कडून पाहणी करण्यात आली। नागपूर विमानतळावर पार्सल सेक्शनमध्ये फटाक्याच्या एका पार्सलचा स्फोट झाला। कुरिअरच्या माध्यमातून हे पार्सल वाशिमच्या एका महिलेने बुक केलं होतं। विमानतळावर स्क्रीनिंगच्या दरम्यान पार्सलमधून धूर निघाल्यानंतर हा प्रकार समोर आला। पुणे नाशिक हा 5.5 तासांचा प्रवास आता अवघ्या 2 तासांवर येणार आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला नवीन प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे। त्यामुळे या प्रकल्पाचं काम लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे। नागपूर वर्धा मार्गावरील सिंदी रेल्वे स्थानकावर 17 आणि 18 डिसेंबरला धावणाऱ्या 9 रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहेत। रिमोल्डिंग आणि इंटरलॉकिंगच्या कामाकरता या मार्गावर रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत। कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर आता एसटी महामंडळ ॲक्शन मोडवर आलं आहे। त्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचारी, व्यवस्थापन आणि बस पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांकरता काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत। त्यानुसार नियम न पाळल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। सरकारी योजनांचा लाभ देण्याच्या बाबतीत बँकांच्या उदासीन धोरणावर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर संतप्त झालेत। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करून दिलं जात नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं असून बँकांसोबत शासकीय व्यवहार थांबवण्याचा इशारा देण्यात आलाय। परभणी शहरातील हिंसाचार प्रकरणात 27 जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बुधवारी झालेल्या आंदोलनादरम्यान विविध ठिकाणी तोडफोड आणि नुकसानीचा प्रकार घडला। यामध्ये जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। निवडणूक काळात सामान्य नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी याची आठवण करून देण्याकरता वर्ध्यात किसान अधिकार अभियानाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारला निवेदन देत मागणी पूर्ण झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते अविनाश काकडे यांनी दिला। वाळूज ते पंढरपूर दरम्यान रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये सर्वाधिक संख्या कामगारांची आहे। स्मार्ट सिटी बसची संख्या कमी असल्याने कामगारांकरता रिक्षा हाच एकमेव आणि सोयीचा पर्याय आहे। मात्र आता रिक्षाची भाडेवाढ दुप्पट केल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री बसली आहे। लोकलच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांना या दिवशी नेहमीप्रमाणे मनस्तापाला सामोरं जावं लागणार आहे।
मध्य रेल्वेवर विद्या विहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान सकाळी 8 ते 12 या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे. अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांचं वेळापत्रक विस्कळीत होणार आहे. राज्यात पुन्हा थंडी वाढू लागली आहे. पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. जळगावचं किमान तापमान 8.9 अंशांवर पोहोचलंय. किमान तापमानात आणखी घसरण होऊन दाट धुकं पडण्याची शक्यता आहे. रेशन दुकानामार्फत शिधाधारकांना गेल्या 8 महिन्यांपासून शासनानं साखर दिली नाही. लाखो लाभार्थ्यांना शेकडो रुपयांचं रेशन अगदी मोफत वितरित केलं जात असताना 1 किलो साखरेकरता शासनाकडे निधी नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी पीक विमा योजनेकरता 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. मराठवाड्यातील 16,85,730 हेक्टरवरील पिकांना विम्याचं छत्र लाभलं, तर जिल्ह्यातील 1,20,494 हेक्टरवरील पीक विमा संरक्षित झालाय. चाळीसगाव इथल्या बाजार समितीत कांद्याची आवक वाढली आहे. त्यामुळे 2 दिवसात कांद्याच्या दरात क्विंटल मागे 1400 ते 1500 रुपयांची घसरण झाली आहे. सोयाबीन, मूग आणि उडदाच्या हमीभावानं होणाऱ्या खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे. डिसेंबर अखेर विविध सरकारी संस्थांकडून ही खरेदी होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मराठवाडा विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. बाजारात सोयाबीनची 61,108 क्विंटल इतकी आवक झाली आहे. यात सोयाबीनला 3,975 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. कापूस लिलावाच्या प्रक्रियेत CCI ग्रेडरचा सहभाग राहत नसल्यानं याचा फायदा खासगी व्यापाऱ्यांना होत असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. बाजार समितीत 2.419 क्विंटल तुरीची आवक झाली आहे. तुरीला 8,083 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असून लाल लोकल पांढऱ्या जातीच्या तुरीची आवक झाली. दुधणी बाजारात लाल जातीच्या तुरीची सर्वाधिक आवक 1,201 क्विंटल इतकी झालेली आहे. राज्यातील बाजारात मक्याची लोकल, लाल, हायब्रिड पिवळी अशा वाणांची आवक झाली आहे. जवळपास 53,000 क्विंटलची आवक झाली आहे. तर मक्याला क्विंटल मागे कमीत कमी 1900 रुपयांपासून ते 3500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. राज्यात अद्याप 61 सहकारी साखर कारखान्यांनी 1600 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे राज्य सरकारनं 61 साखर कारखान्यांनी कर्ज फेडलं नसल्यानं 2200 कोटींची रक्कम द्यावी असा दावा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेनं राज्य सरकारकडे केला आहे. 137 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी ईडीनं 2 कंपन्यांशी निगडीत 19 ठिकाणी छापेमारी केली. छापेमारी दरम्यान अधिकाऱ्यांनी 3,40,00,000 मूल्याचे सोन्याचे बार जप्त केलेले आहेत. अलिबागच्या कातळपाडामध्ये पैशाच्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली. अमित वाघ असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं बनावट दारू तयार करून विकणाऱ्यावर कारवाई केली आहे. राहत्या घरात दारू बनवून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागानं त्या ठिकाणी जाऊन छापा टाकत 1,25,000चा मुद्देमाल जप्त केलाय. भिवंडीतील जानवळ या गावाच्या हद्दीत असलेल्या गोडाऊनच्या गटारात एक बिबट्या अडकला होता. ही माहिती मिळताच वन विभागाकडून बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. तब्बल 10 तासांनंतर या बिबट्याचे प्राण वाचवण्यात यश आलेलं आहे. नव्या वर्षात जे रुग्णालयात रोबोटिक शस्त्रक्रियांना सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेलं प्रशिक्षण जेतील अध्यापकांना दिलं जात आहे आणि त्याकरता सिम्युलेटरचा वापर केला जातोय. आरोग्य विभागाकडून सरकारी रुग्णालयांना औषध पुरवठा केल्यानंतर प्रत्येक रुग्णालयातून औषधाचे नमुने NABL या मानांकन असलेल्या प्रयोगशाळेत पाठवले जातात. तोपर्यंत औषधं
क्वारंटाईन केली जातात। मात्र मराठवाड्यामध्ये NABL मानांकन असलेले लॅबच नाहीत, त्यामुळे मुंबईसह अन्य राज्यातील लॅबवर त्यांना विसंबून राहावं लागतं। मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला डासांनी विळखा घातलाय। सुरक्षा रक्षकांना डेंग्यू आणि मलेरियानं ग्रासलंय। अखेर पालिकेच्या कीटकनाशक विभागानं फवारणी करून सारवासारव केल्याची माहिती समोर आली आहे। महापालिकेच्या सगळ्या विभाग कार्यालयांमध्ये 1 जानेवारीपासून कर्मचाऱ्यांना जुन्या बायोमेट्रिक प्रणालीऐवजी नवीन फेशियल बायोमेट्रिक पद्धतीनं हजेरी नोंदवावी लागणार आहे। नवीन हजेरी प्रणालीसाठी एकूण 70,977 कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरून सुरत मार्गे थेट दिल्लीला जाता येणार आहे, कारण काम पूर्ण झाल्यावर मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबई दिल्ली महामार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत। महाराष्ट्रातील ही सगळ्यात मोठी कनेक्टिव्हिटी असणार आहे। नळस्टॉप उड्डाण पुलासाठी महामेट्रोला 14 कोटी देण्यास मान्यता देण्यात आली आहे। ही रक्कम देण्यास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे। पुण्यात गेल्या 6 वर्षांमध्ये घरांच्या किमतीत वाघोली भागात सर्वाधिक 37% वाढ नोंदवण्यात आली आहे। याच वेळी गृहप्रकल्पांकरता वाकड भागाला सर्वाधिक पसंती असल्याचं समोर आलेलं आहे। मुंबईत महानगरपालिकेच्या वतीनं 2 दिवस विशेष स्वच्छता मोहीम राबवणार आहे। बांधकामांची ठिकाणं आणि बॅरिकेड्स यामुळे निर्माण झालेली अस्वच्छता दूर करण्यात येणार आहे। तसंच बांधकामाच्या ठिकाणची स्वच्छता ठेवण्याकरता संबंधित कंत्राटदारांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवर अचूक सूचना देणाऱ्या यंत्रणेची चाचणी एका लहान विमानाच्या सहाय्यानं घेण्यात आली। ही चाचणी यशस्वी झाल्याची माहिती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणानं दिली। एसटीचा प्रवास सुखकर होत असताना आता इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या शिवाई बसला प्रवाशांची पसंती मिळतेय। पनवेल आगाराच्या एकही शिवाई बस धावत नाहीत, त्यामुळे पुणे ठाणे कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांना किती दिवस शिवाईची प्रतीक्षा करावी लागणार असा सवाल प्रवाशांकडून केला जातोय। बेस्टच्या ताफ्यात सध्या स्वमालकीच्या केवळ 1000 बसच उरलेल्या आहेत, त्यामुळे बेस्टमधील गैरव्यवस्थापन आणि उपक्रम डबघाईला येण्यास उपक्रमासह पालिका प्रशासनही जबाबदार आहे, अशी टीका बेस्ट बचाव समितीचे शशांक राव यांनी केली आहे। भुसावळ बस स्थानक परिसरात वाहतूक कोंडीमुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे। दरम्यान वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम राबवत वाहतुकीत अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली आहे। या मोहिमेमध्ये वाहतूक पोलिसांनी 68,700 रुपयांचा दंड वसूल केलाय। पिंपरीत अग्निशमन केंद्रांची संस्था आणि मनुष्यबळ अपुरे असल्यानं आगीच्या घटनांवर नियंत्रण आणताना अडचणी येतात। पिंपरीत 150 फार्मर्सची सरळ सेवेनं भरती करण्यात येणार आहे। मैदानी चाचणी अभावी भरतीला खोडा बसला आहे। लेखीमध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार मैदानी चाचणीच्या प्रतीक्षेत आहेत। मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालयामध्ये 570 पदं रिक्त आहेत। ती पदं तातडीनं भरण्याची मागणी आता म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेनं पालिका आयुक्तांकडे केली आहे। राज्य सरकारनं वाहनांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे निर्णय घेतले। त्या दृष्टीनं वाहन सुरक्षा नियमानुसार वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवणं बंधनकारक असणार आहे, अन्यथा त्या चालकांना 10,000चा दंड भरावा लागणार आहे। सर्वसामान्य रुग्णांना गंभीर आजारावर मोफत उपचार देण्याकरता राज्य शासनाकडून महात्मा फुले जन आरोग्य योजना राबवली जाते। या योजनेअंतर्गत 1356 आजारांवर मोफत उपचार केले जातात। 1 जुलै 2024 पासून संपूर्ण राज्य सुधारित महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या पार्किंग धोरणाची मुदत मार्च 2022ला संपली आहे, मात्र नवीन धोरण राज्य शासनाच्या मंजुरी अभावी रखडलंय, त्यामुळे पार्किंगच्या नियोजनाला खीळ बसलेली आहे। वर्ध्याच्या देवळी मतदारसंघाचे भाजप आमदार राजेश बकाने यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत विकास कामांचा शुभारंभ केला। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शशांक घोडमारे यांनी रस्ते पाणी रोजगाराचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली। सोन्याच्या दरात 1400 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात 4200 रुपयांनी घसरण झाली आहे।
त्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कोल्हापुरात दत्त जयंतीचा उत्साह दिसून आला. नृसिंहवाडी इथल्या दत्त मंदिरात दर्शनाकरता भाविकांची गर्दी झाल्याचं बघायला मिळालं. दत्त जयंतीनिमित्त मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली असून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. खेड तालुक्यातील शेलगाव दत्तवाडी इथल्या श्री दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सवानिमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह सोहळा संपन्न होत असून विठुनामाचा गजर करत टाळमृदुंगाच्या साथीत कीर्तनकारांच्या कीर्तन सेवेचं आयोजन केलं आहे. सप्ताह सोहळ्याला वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली. वारकऱ्यांकरता आनंदाची बातमी आहे. आता विठुरायाचं दर्शन अवघ्या 2 तासात होणार आहे. टोकन दर्शन पद्धत सुरू करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला असून फेब्रुवारीपासून टोकन दर्शन पद्धतीला सुरुवात होणार आहे. लोकसभेत आज पुन्हा संविधानावर चर्चा होणार आहे. यावेळी चर्चेला विरोधी पक्षनेते राहुल गांधी उत्तर देतील, तर दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदीही संबोधित करणार आहेत. कानपूरमध्ये हिंदू संघटनांकडून निदर्शनं करण्यात आली. यावेळी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनांचा निषेध करण्यात आला. 2023 मध्ये विविध देशांमध्ये तब्बल 86 भारतीय नागरिकांवर हल्ले करण्यात आले किंवा त्यांची हत्या करण्यात आली, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं संसदेत दिली आहे. पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आज पुन्हा दिल्लीकडे कूच करणार आहेत. आपल्या विविध मागण्यांकरता 101 शेतकऱ्यांचा गट दिल्लीच्या दिशेनं रवाना होईल. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवलाय. उत्तर प्रदेशमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या अतुलच्या पत्नीला आता पोलिसांनी 3 दिवसांची नोटीस बजावली आहे. येत्या 3 दिवसात तिचं म्हणणं तिनं नोंदवायचं आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर इथल्या निवासस्थानी नोटीस बजावण्यात आली. हरियाणातील फरीदाबाद इथल्या एका कंपनीत लिफ्टमध्ये अडकून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. यूपीच्या अमरोहामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. स्कूटरवरून आलेल्या तरुणांनी मृत कुत्र्याला दोरीनं बांधून अनेक किलोमीटरपर्यंत खेचलं. पोलीस आरोपीच्या शोधात आहेत. गुजरातमधील वडोदरा इथं रस्त्यानं चालणाऱ्या एका व्यक्तीला ट्रकनं धडक दिली. या अपघातात व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये शाळकरी मुलांनी भरलेल्या बसचा ताबा सुटल्यानं खड्ड्यात पडून अपघात झाला. या अपघातात 12हून अधिक मुलं जखमी झाली आहेत. उत्तर प्रदेशातल्या फिरोजाबादमध्ये एका चालत्या रुग्णवाहिकेला आग लागली. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. रुग्णवाहिकेला आग लागल्याचं कळताच त्यातील चालकासह त्याच्या साथीदारानं बाहेर उडी मारत आपला जीव वाचवला. हरियाणातील भिवानी इथल्या एका कपड्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीवर अग्निशमन दलानं नियंत्रण मिळवलं. आगीत लाखोंचा माल जळून खाक झाला. उत्तर प्रदेशातील उन्नाव इथल्या एका गावात एका महिन्यात 12 जणांचा गूढ मृत्यू झाल्यानं घबराट पसरली आहे. आरोग्य विभागानं मृत्यूचं कारण हृदयविकाराचा झटका असल्याचं सांगितलंय. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये 2500 रुपयांकरता एका तरुणाची चाकून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलीस हल्लेखोराचा शोध घेत आहेत. उत्तर प्रदेशच्या फतेहपूरमध्ये कुख्यात गँगस्टर मनोज कुमार विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याची 2.5 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. मध्य प्रदेशच्या छतरपूरमध्ये हातात हत्यारं घेऊन रील बनवणं काही तरुणांना महागात पडलं. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली. उत्तर प्रदेशच्या शामलीमध्ये क्षुल्लक कारणावरून एका कार चालकानं तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये पार्किंगच्या वादातून एका रिक्षा चालकावर चाकून हल्ला करण्यात आला. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. हरियाणाच्या ग्रेटर फरीदाबादमध्ये भीषण अपघात झालाय. एका सोसायटीत कार चालकानं 2 सुरक्षा रक्षकांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीत थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. किमान तापमान 4 अंशांपर्यंत पोहोचू शकतं असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.
काश्मीरमध्ये झालेल्या हिमवृष्टीनंतर खोऱ्यातील किमान तापमानात घसरण झाली आहे. त्यामुळे पुढील 4 दिवसात अनेक भागात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तमिळनाडूत पावसानं कहर केलाय. मुसळधार पावसामुळे अनेक भागात रस्ते पाण्याखाली गेलेत. तिरुचिरापल्लीमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. श्रीलंकेचे राष्ट्रपती 15 ते 17 डिसेंबर दरम्यान भारत दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी यांची ते भेट घेणार आहेत. सिरियात सशस्त्र बंडखोर गटांनी बशर अल असद यांची सत्ता उलथवून टाकली. यानंतर इथल्या नागरिकांनी एकत्रित सेलिब्रेशन केलं.